बीड जिल्हा हा गोपीनाथ मुंडे यांना मानणारा आणि जाणणारा आहे. त्यांच्यानंतर मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे आणि कन्या पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणामध्ये स्थिरावले आहेत. धनंजय मुंडे, बस यही नाम काफी है, हे वाक्य त्यांच्यासाठी तंतोतंत जुळते. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर बीड जिल्ह्याला धनंजय मुंडे यांच्या रूपाने एक खमकं नेतृत्व मिळालं आहे. कार्यकर्त्यांचं काय चाललंय हे जाणून घेणारा बीड जिल्ह्यातील एकमेव नेता म्हणजे धनंजय मुंडे. ठाकरे सरकार आणि त्यानंतर शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळवल्यानंतर बीडचे पालकत्वही त्यांच्याकडे आलं. बीड जिल्ह्याचा विकास कसा होईल, जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल, कार्यकर्त्याला बळ कसं देता येईल, तसेच पक्ष संघटन गावागावापर्यंत कसे पोहोचवता येईल, या सर्व बाबींचा विचार करून आज धनंजय मुंडे राज्याच्या राजकारणाच्या पटलावर एक पाऊल पुढे टाकत आहेत. पंकजा मुंडे यांच्या राजकारणातील अडचणीच्या काळात मोठ्या भावाप्रमाणे धावून जात धनंजय मुंडे यांनी त्यांना खंबीर साथ दिली. बीड लोकसभा निवडणुकीमध्ये बहिणीला निवडून आणण्याची मोठी जबाबदारी त्यांनी आपले खांद्यावर घेतली. संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये विजयाच्या दृष्टीने कसे नियोजन करता येईल, विरोधकांना घाम फोडणारी प्रचार यंत्रणा कशी राबवता येईल, अशा एक नव्हे तर अनेक मुद्द्यावर धनंजय मुंडे यांचे बारकाईने लक्ष असते. गोपीनाथ मुंडे यांची जी ओळख महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये होती, तीच ओळख धनंजय मुंडे यांनी आज निर्माण केली आहे. पक्षच नाही तर इतर पक्षातील नेत्यांबरोबर काकांप्रमाणेच धनंजय मुंडे यांचेही मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे सत्ता कोणाचीही असो, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी शब्द टाकल्यावर काम मात्र नक्कीच होते. याचा अनुभव संपूर्ण बीड जिल्ह्याला आला आहे. राज्याचे कृषी मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राबवलेला पीक विम्याचा बीड पॅटर्न राज्यात नव्हे तर देशात गाजला. धनंजय मुंडे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक झाले. राज्य सरकारने बीड पॅटर्न इतर जिल्ह्यातही राबवला. शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून मोठा आधार देण्याचे काम धनंजय मुंडे यांनी केले. सध्या दुष्काळी परिस्थिती असताना माझा शेतकरी जगला पाहिजे, दुष्काळाची झळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही पाहिजे, यासाठी धनंजय मुंडे यांचे नेहमीच विशेष प्रयत्न राहिले आहेत. कार्याचा आवाका पाहता राज्याचे कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांचे कार्य येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत महाराष्ट्रातील जनतेच्या स्मरणात राहतील, हे मात्र नक्की.